आषाढ महिना आला की खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे तळणीचे पदार्थ आपण बनवतो. पण आज मी जी रेसिपी बनवलेली आहे, खरंच ती मला नाही वाटत की कोणाला माहिती असेल ही रेसिपी. कारण ही खूप जुनी अशी पारंपरिक रेसिपी आहे. पण खायला एवढी टेस्टी जबरदस्त लागते. तर नक्की करून बघा. चला तर पटकन मग वेळ न लावता याची रेसिपी पाहूयात. सगळ्यात अगोदर यासाठी लागणारं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी इथे पहा मी 1 चमचा भरून जिरे घेतलेत, नंतर कोथिंबिरीच्या कोवळ्या काड्या घेतलेत. यामध्ये सुद्धा खूप असा कोथिंबिरीचा स्वाद असतो, त्यामुळे कोवळ्या काड्यांचा वापर इथे केलेला आहे. त्यानंतर मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. ही देशी मिरची आहे आणि ती खरंच खूप तिखट असते, त्यामुळे मी इथे 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर 20-25 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेत. तर हे सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे. वाटण आपलं तयार आहे. त्यानंतर इथे 2 वाट्या मी ज्वारीचं पीठ घेते. 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. वेगवेगळ्या पिठांचा वापर केल्यामुळे याची खूप चव वाढते. त्यानंतर 1 वाटी मी इथे बाजरीचं पीठ घेते आणि सगळ्यात शेवटी 1 वाटीभर बेसन पीठ घेतलेलं आहे. तर इथे 4 प्रकारच्या पिठाचा वापर केलेला आहे. त्यानंतर 1 चमचा भरून हळद घालायची आणि हे जे वाटण बनवलं होतं मिरची, लसूण आणि जिरे याचं वाटण यामध्ये घालायचं आहे. ही रेसिपी ना माझ्या लहानपणापासून मी पाहत आले आणि खात पण आलेले आहे. खरंच ही रेसिपी बनवायला लागले की मला आईची खूप आठवण येते. आईच्या हातच्या चकोऱ्या खरंच एक नंबर असतात. तर हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये 1 प्लेटभर मी कच्ची कोथिंबीर घालते. तर कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतली होती. अगोदर नुसत्या कोवळ्या काड्या घेतल्या होत्या कोथिंबीरीच्या मिरचीचं वाटण बनवताना आणि आत्ता कोथिंबीर घातलेली आहे. त्यानंतर 4-5 चमचे इथे मी पांढरे तीळ घालते. तिळामुळे खूप छान अशी टेस्ट येते याला. त्यानंतर 2 चमचे ओवा घालायचा आहे. मग ओवा इथे तुम्ही जरासा बारीक वाटून घातला तरीही चालेल. ओवा घातल्यामुळे खूप छान असा एक खमंगपणा येतो, त्यामुळे ओवा हा नक्की घालायचा आहे. त्यानंतर 1 चमचाभर इथे मी धने पावडर घालते आणि जिरे पावडरसुद्धा 1 चमचा घालायचे आहे. यामुळे खूप छान असा स्वाद येतो, त्यामुळे धने जिरे पावडर वापरलेले आहे. त्यानंतर लाल तिखट घालते. अगोदर हिरवी मिरचीचं वाटण घातलेलंच आहे, तरीसुद्धा हे एकदम स्पायसी असं तिखट बनवायचं आहे, त्यामुळे मी इथे 2 चमचे लाल तिखट वापरलेलं आहे. तर आता हे छान असं मिक्स करायचं आहे. यामध्ये अजून मी पाणी घातलेलं नाही आहे. अगोदर हे असंच मिक्स करून घ्यायचं आहे. चांगल्या 7-8 दिवस तरी चकोऱ्या आरामशीर टिकतात, अजिबात खराब होत नाहीत. त्यामुळे इथे पिठाचं प्रमाण पण मी जास्त घेतलेलं आहे, कारण जास्त प्रमाणात मी चकोऱ्या बनवून ठेवणार आहे. चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे. मळताना जरासं घट्टच मळायचं आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला एक विनंती आहे, व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचा एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचा असतो. पिठाचा गोळा मळून झाकून ठेवायचा आहे आणि त्यातलं थोडंसं पीठ मी ते साईडला काढून घेतलं आहे पहा. कारण अगोदर थोड्याशा पिठाच्या मी चकोऱ्या तुम्हाला बनवून दाखवते. यातलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे. साधारण आपण पेढ्या एवढा आकार घ्यायचा आहे पिठाचा. गोल गोल करून थोडंसं प्रेस करायचं आहे. याला काही लाटायची गरज नाही आहे, असं हातावरतीच हे बनवायचं असतं. तर याची बनवण्याची पद्धत पण वेगळी आहे आणि नंतर पुढे व्हिडिओमध्ये पण पाहाल तुम्ही की कशा पद्धतीने हे बनवून तयार करते ते. त्यामुळे मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर अशा पद्धतीने पहा हे बनवून घ्यायचे आणि जास्त पातळ किंवा जास्त असं जाडसर नाही बनवायचं. पूर्वी ना आम्ही लहान असताना आषाढ महिन्यात अशा चकोऱ्या टोपली भरून अशा बनवून ठेवायच्या. नंतर पाहुण्या रावळ्यांच्या घरी द्याव्या लागायच्या. त्याचबरोबर बाकीचे पण पदार्थ असायचे. गोड कापण्या, तिखट पुऱ्या, त्यानंतर थालीपीठ असायची, उसळ असायची, असे बरेचसे वेगवेगळे पदार्थ असायचे. आणि आणखीन एक जुनी पारंपरिक रेसिपी कोंडबळीसुद्धा असायची. तर कोंडबळीची रेसिपी पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन एखाद्या दिवशी. आणि खरंच बरं का, मला अशा जुन्या पारंपरिक रेसिपी बनवायला लागलं की खरंच लहानपणीची खूप आठवण येते मला आणि आजसुद्धा अगदी तसंच झालेलं आहे. अशा पद्धतीने पहा मी चकोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. आता काय करायचे, थोडेसे तीळ यावरती पसरून घ्यायचेत. अगोदर पीठ मळताना पण आपण यामध्ये तीळ घातलेलेच आहेत, पण वरून एक छान वाटतं असं, त्यामुळे वरती थोडेसे तीळ असे पसरून हाताने प्रेस करायचे, म्हणजे दिसायलाही खूप सुंदर दिसतं. किंवा असं करण्यापेक्षा एका ताटामध्ये थोडेसे तीळ घ्यायचे आणि त्यावरती चकोरी ठेवून अलगद हळूवार प्रेस करायचं, म्हणजे अगदी व्यवस्थित तीळ त्यावरती असे दाबून बसतात. त्यामुळे अशा पद्धतीनं करायचं आहे. तुम्हाला कोणती पद्धत योग्य वाटेल त्यानुसार करा, पण
प्रत्येक चकोरीला तीळ हे लावून घ्यायचेत. खूप छान वाटतं ते. आणि परवा पण मी तुमच्याबरोबर बघा मिठाच्या पुरीची रेसिपी शेअर केलेली आहे. तुम्हाला आवडली का ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशा पद्धतीने सगळे तीळ मी लावून घेतलेले आहेत. तर हे तळून घ्यायचं आहे आणि तळताना पण कशा पद्धतीने तळायचं आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. तर तेल एकदम कडकडीत तापून द्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमी न करता ह्या चकोऱ्या तेलामध्ये पटपट सोडायच्या आहेत. आणि गॅसची फ्लेम कधी कमी करायची हे सुद्धा सांगणार आहे. तर अगोदर ह्या दोन्ही साईडने थोड्याशा तळून घ्यायचेत. पलटी करतच तळताना तळायचे आहेत. आणि बघा आता ह्याचा थोडासा कलर चेंज व्हायला लागला आहे. अशा पद्धतीने तळून घेतल्यानंतर थोडीशी गॅसची फ्लेम कमी करायची आणि नंतर मग छान अशा खरपूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचेत. म्हणजे असं का करायचं आहे, कारण की ह्या थोड्याशा बनवताना जाड बनवलेल्या आहेत आणि तळताना जर अशा प्रकारे तळल्या तर अजिबात कच्च्या न राहता आतपर्यंत चांगल्या तळून निघतात. एकदम चांगला खरपूस कलर येईपर्यंत ह्या तळून झालेल्या आहेत. तर आता तुम्हाला वाटेल की आपण तिखट पुऱ्या जशा बनवतो तशा पद्धतीनेच हे बनवलेलं आहे. पण रेसिपी खरंच खूप वेगळी आहे. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल आणि खायला तर त्याहीपेक्षा टेस्टी लागते. आणि महत्त्वाचं एकदम मऊसूद खुसखुशीत अशा होतात. आणि यामध्ये आपण वेगवेगळ्या पिठांचा वापर केलेला आहे, त्यामुळे पौष्टिक तर आहेतच पण खायला पण एकदम खमंग टेस्टी लागतात. तर नक्की बनवून बघा ही रेसिपी. अशा पद्धतीने मी बघा एवढ्या चकोऱ्या तळून घेतलेल्या आहेत. बाकीच्या उरलेल्या नंतर करणार आहे. तर एकदम मऊ सॉफ्ट आणि आतपर्यंत चांगल्या तळलेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी मी बनवून शेअर केलेली आहे. तर प्लीज रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग लवकरच भेटते मी तुम्हाला अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.